साधी पण चव अशी की मन जिंकून घेईल। मसाल्याचा हलका टच आणि भक्तीची गोडी हा आहे आपल्या सणाचा खरा स्वाद। तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि रामनवमीचा आनंद दुप्पट करा। जय श्रीराम। चैत्र नवरात्रीचा पवित्र माहोल आणि रामनवमीचा खास दिवस। आज आपल्या किचन मध्ये बनतंय प्रसादासारखी स्वादिष्ट काळे चणे भाजी। चला तर मग बघूया की याचं साहित्य। तुमची लाडकी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग बघूया की साहित्य। इथे मी 250 ग्राम भिजवलेले चणे घेतलेले आहे। इथे आहे मिरची, अद्रक, हिंग, जिरे आणि हे सगळे आपले घरगुती मसाले। गार्निशसाठी कोथिंबीर आणि आपण तेलाचा आज वापर न करता तुपामध्ये ही भाजी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता बघूया की कशी बनते ही भाजी। सर्वात प्रथम आपल्याला हे काळे चणे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत 4 ते 5 शिट्यामध्ये, म्हणून मी इथे कुकरचा वापर केलेला आहे आणि 1 ग्लास पाणी टाकणार आहे। पाव चमचा मीठ टाकलेला आहे शिजण्यासाठी। आता 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। 4 ते 5 शिट्ट्या झाल्या आहेत तर गॅस बंद करूया। एक मी बाउल घेतलेला आहे, त्या बाउल मध्ये हे मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता मसाल्यामध्ये पाव चमचा हळद घेतलाय, 1 चमचा धनेपूड घेतलीये, 1 चमचा जिरेपूड घेतलीये, पाव चमचा आमचूर पावडर घेतलीये, एव्हरेजचा पाव चमचा गरम मसाला, घरगुती गरम मसाला पाव चमचा, चवीनुसार मीठ घेतले, लाल तिखट पावडर मसाला घेतलाय आणि हा घरचा तिखट मसाला। आता हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि छानशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट मध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि छान असं हे पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे। कुकर खोलूया। छान असे आपले चणे शिजून झालेले आहेत। आता ते मी एका बाउल मध्ये काढून घेणार आहे। पाणी पण ठेवायचं आहे, आपल्याला पुढे लागू शकतं। आता हे एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत चणे। आता याच्यामध्ये मी 2 पळी तूप टाकणार आहे। आपल्याला चण्याची भाजी तुपामध्ये बनवायची आहे। साजूक तूप छान गरम झालेले आहे, तर इथे मी हिंग आणि जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी, ते आपण याच्यामध्ये टाकूया। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरा पाडून आणि अद्रक घेतलेले 1 इंच बारीक केलेलं, ते पण याच्यामध्ये टाकूया। ही मसाल्यांची पेस्ट केलेली आपण घी मध्ये टाकूया आणि छान असं एकजीव करून घेऊया। 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत। आपला मसाला छान असा परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे शिजवलेले चणे टाकायचे आहेत। थोडंसं पाणी होतं ते पण टाकायचंय आणि 2 ते 3 मिनिटं मिश्रण एकजीव करून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटं आपले झालेले आहेत। आहा, मस्त चण्याची भाजी आपली तयार झालेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण ह्याच्यावर आणि सर्व करून घेऊया। छान अशी भाजी गरमागरम पुरी बरोबर नवरात्री स्पेशल मध्ये सर्व करायची। हे बघा किती छान झाली आहे ना, साधी सोपी पद्धत आणि झटकीपट तयार होणारी ही काळ्या चण्याची भाजी। चैत्र नवरात्रीची कन्या पूजनासाठी तयार झालेली काळ्या चण्याची भाजी साधी सोपी पद्धतीमध्ये कांदा लसूण न वापरता बनवलेली ही भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा। भेटूया लवकरच अशा छान छान रेसिपी मध्ये। घरचे खा, मस्त रहा, बाय बाय।